आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरात अवैध दारू विक्रेत्यांविरोधातील कारवाईला वेग आला असून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने भीमवाडी गंजमाळ परिसरात धडक कारवाई करत मनोहर चिंतामण भोये याला 13,800 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रदीप म्हस्ते, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, मुश्रीफ शेख, पोलीस अंमलदार मुक्तार शेख आणि महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे यांच्या पथकाने भीमवाडी झोपडपट्टी परिसरात सापळा रचला। कारवाई दरम्यान मनोहर भोये हा खाकी रंगाच्या बॉक्स आणि प्लास्टिकच्या पिशवीतून विनापरवाना देशी दारूची विक्री करताना आढळून आला। त्याच्याकडून देशी दारूचा साठा आणि अन्य साहित्य असा एकूण 13,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।